देत आहेत. चला सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटका जे सुपर ओव्हरचं आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज विघ्नेश. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन येईल विघ्नेश. अपकमिंग यंग टॅलेंट. एका साईडला दीपक मडवी. 36 बॉल मध्ये फक्त 5 बॉल खेळण्यासाठी मिळाले. त्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु नॉन स्ट्राईक एंडला संपूर्ण ड्रामा ते पाहत राहिले. जितू गवळी यांनी मॅच एका हाती फिरवली होती, परंतु अशी सिच्युएशन येईल हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. हे आहे क्रिकेट आणि त्यामुळेच लोकप्रियता का मिळाली. जरी हा इंग्लंडमध्ये खेळ जन्माला आला निशांजी पाटील, परंतु जास्तीत जास्त प्रेम जर मिळालं असेल ते भारतीयांनी मिळवून दिलं या क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळेच आपण पाहतो क्रिकेट हा आमचा खेळ मानाचा आहे, सन्मानाचा आहे, अभिमानाचा आहे. क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र सध्या व्यापून टाकलं गेलंय आणि क्रिकेट म्हटलं निशांजी पाटील तर सध्याच्या घडीला ऑक्सिजन बनलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. सुपर ओव्हरचा सामना इथे पाहायला मिळतो. या क्रीडा स्पर्धेमधील दुसरी सुपर ओव्हर तुम्ही पाहताय. एका बाजूला युग रुहानी मालोडी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी दौलत पाटील पायगाव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विघ्नेश मडवीनं काय गोलंदाजी केली होती. सुपर ओव्हरमध्ये देखील विघ्नेश मडवीच गोलंदाजीवरती आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती दीपक मडवी यांना तुम्ही पाहताय. इथून या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण सुपर ओव्हरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आहे. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती. रुपेश काटे त्या ठिकाणी मिस्टेक करतायत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, विघ्नेश मडवीचं कौतुक करावं लागेल सर. इथे ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. आणि बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून बॅटची कड लागली. यष्टांच्या मागे चांगला प्रयत्न राहिला तिथे, परंतु इथे एकच धाव मिळाली या चेंडूवरती. विघ्नेश कॉन्फिडेंटली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर 1 रन मिळते. जितू गवळी गेल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने प्रिव्हियस मॅच मध्ये जशी बेधडक बॅटिंग केली होती, त्याच पद्धतीने कन्सिस्टन्सी यावेळेला पाहायला मिळेल का? कारण भरपूर वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही किती वर्ष जगलात त्यापेक्षा कसे जगलात याला फार महत्त्व असतं. त्या परिस्थितीमध्ये कसे खेळलात, त्या सिच्युएशनमध्ये आपल्या संघाला कितपर्यंत आपण चांगले विजयी प्राप्त केलेत याला फार महत्त्वाचं असतं. आणि जितू गवळी असा एक खेळाडू आहे जो सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा जो खेळाडू दीपक मडवे अँड जितू गवळी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज विघ्नेश, अपकमिंग यंग टॅलेंट, रायझिंग स्टार. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह खेळतायत. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन. इथे आता प्लस पॉइंट काय असेल? जितू गवळीच्या बॅटमधून जर षटकार चौकारांचा जर पाडा बोलला तर या धावेचं महत्व डेफिनेटली कळेल, यात ती मात्र शंका नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा चेंडू हातामध्ये ठेवला आणि लगेच त्याचा फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा वेगाने ती कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती 3 धावा 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये संपलाय. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी या. हो, यावेळेस मोठा फटका, सुरेख फटका, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता की 1-1 रन स्ट्राईक रोटेट झाले. जितू गवळी सारखा आक्रमकतेचा सितारा आता स्ट्राईक एंडवर आलाय. इथे षटकार आला आणि त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की एखादा सेट फलंदाज असेल, त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले तर त्याला नॉन स्ट्राईक एंडला ठेवणं, परंतु ती धाव आली आणि त्यानंतर 2 धावेत रूपांतर झालं. काय क्रीजचा वापर केला होता. व्हॉट अ शॉट, क्लास, दिस इज अ क्लास. जितू गवळीच्या बॅटमधून षटकार आला. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके लिहिल्या पद्धतीने जितू गवळी खेळत असतो. या मासमध्ये भरपूर सारे षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. हा सुपर ओव्हरचा सामना आहे आणि ज्या फटक्याची गरज होती तो फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या. दबाव टाकलाय विघ्नेश वरती. ज्या पद्धतीने विघ्नेशने गोलंदाजी केल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहिलेत विघ्नेश मडवी.
मी पहिल्या रचनेमध्ये देखील उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. ISPLचे तब्बल 3 ट्रायलमध्ये हा सक्सेसफुल ठरला होता गोलंदाज म्हणून. आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी करण्यासाठी हा पट्ट्या जाणला जातो, परंतु त्याच्याच विरोधात इथे आक्रमण केलं आहे. परंतु जितू गवळी जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना तोपर्यंत सामना संपणार नाही. रोवले पाय रणमैदानी हा पठ्ठ्या असाच सामना सोडणार नाही, असाच सामना सोडणार नाही. असंच काही जितू गवळी आपल्या बॅटिंगने सांगत असताना या मॅचमध्ये इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भरपूर चेंडू हवेत आहे परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न, विकेट मिळाली आहे, महत्वाची विकेट. जितू गवळी बॅक टू द पेव्हिलियन. त्या ठिकाणी राम लाड होता आणि त्याच्या माध्यमातून हा कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. हात प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते. एलिव्हेशन भरपूर जास्त या चेंडूवरती मिळालं आणि डिस्टन्स कमी होतं आणि त्याचमुळेच की काय जितू गवळी बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये स्वयंभू पायगाव या टीमला बसलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटचं टॉपेज लागलं आणि राम लाड त्या ठिकाणी आपण पाहू शकताय चांगला झेल कॅरी करत असताना आपण पाहतायत. विकेट मिळाली. जितू गवळी एक आक्रमकतेचा सितारा जो सेट फलंदाज होता. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा आखरीचा चांगला वापर केला होता, परंतु बॉलने खूप उंची घेतली, बराच वेळ होता आणि राम लाडच्या माध्यमातून एक परफेक्शन पाहायला मिळालं. ग्रेट कॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाली. नवीन फलंदाज विशाल रावते मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज तयार, राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फाईन लेगला त्या ठिकाणी विशाल मडवी आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा होता, परंतु इथे 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न, धावाची संधी आहे. इथून धावबाद झाला तर यस फलंदाज बाद झालेला आहे की काय, परंतु पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील फलंदाज बाद आहे की नाही. यस फलंदाज बाद झालाय. 2 धावा या चेंडूवरती. स्कोर कार्ड वरती 11 धावा. सुपर ओव्हरचा पहिल्या डावाचा सर खेळ संपलाय, कारण 2 फलंदाज बाद झालेत आणि त्यामुळे इथून 5 चेंडूमध्येच पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आलाय असंच म्हणावं लागेल. 11 धावा स्कोर कार्ड वरती आणि 12 धावांचं टार्गेट युग रुहानी मालोडी या संघासमोर ठेवलेला आहे. या अगोदर युग रुहानी मालोडी संघ सुपर ओव्हरचा सामना खेळला होता आणि तो जिंकला होता SP MRV या संघाच्या विपक्षामध्ये. आणि ते पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा सामना खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून 12 धावा बनवाव्या लागतील या टीमला. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कमबॅक विघ्नेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. सहा बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 12 रन सुपर ओव्हर मध्ये हा थरार रंगताना पाहायला मिळतोय. शेवटची जी विकेट मिळाली, बरोबर एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली नव्हतं आणि त्यानंतर थोडीशी चुकी केली होती. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ बॉल स्टॉप केलं आणि तिथून बॉल जरूर फेकला गेला. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट झाल्या होत्या. दीपक मडवी ऑलमोस्ट पोचले, परंतु विशाल रावते मात्र पोचू शकले नाहीत आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर इथे विशाल रावतेचे रिॲक्शन पहा. दीपक मडवीला स्ट्राईक हवी होती, कारण शेवटच्या बॉलवर त्याची इच्छा असावी. चौकार षटकार आला तर दबाव वाढू शकेल, परंतु इथे 11 या धावसंख्येवर डाव समाप्तवीर झाला आणि आता 6 बॉलमध्ये 12 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चॅम्पियन प्रीमियर लीगचं दुसरं पर्व. सहा बॉल 12. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय युग रुहानी 11, तर एका साईडला स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव. सध्या युग रुहानी 11 या टीमला 12 रनची आवश्यकता आहे टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. सहा बॉल आणि 12 रन.
गोलंदाज सज्ज होईल. स्वराज मडवीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना. कारण मागील मॅचचा जर विचार केला तर 4 विकेट्स याच गोलंदाजाच्या नावावर पाहायला मिळाले आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट पाहता सुपर ओव्हर त्याच्या हातामध्ये जरूर चेंडू सुपूर्त केला गेलाय. 6 बॉल आणि 12 रन. कडक मॅच पाहायला मिळेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पियुष भोईरला आपण पाहतायत आणि कैलाश सामन्याला होईल सुरुवात. पियुष भोईर सध्या स्ट्राईक एंड कडे. कैलास एका साईडला तर एका साईडला पियुष. मॅचला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्हीही संघांसाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक शुभेच्छा. आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. 12 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. स्वराज मडवी आपलं सातत्य टिकून ठेवेल का? स्टार्ट ऑफ द मॅच. पंच यावेळेला ललित भोईर बंड्या सर इशारा करत असताना राकेश राऊत सरांना आपण पाहतायत. दोन्ही अतिशय चांगली पंचांची भूमिका. सातत्याने 4ही पंचांनी चांगली भूमिका निभावले. पहिलाच बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळलेत आणि पहिला झेल. नंदू भोईर फ्रेम मध्ये येत आहेत. क्या बात है. वाह, व्हाट अ कॅच. एक्सलंट फील्डिंग. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. नंदू भोईरचं कौतुक करावं लागेल. चर्चेमध्ये राहिलेत गोल्डन षटकार आणि ते अप्रतिम झेल पाहायला मिळाला. व्हेरी फर्स्ट बॉल पियुष भोईरचा झेल होता आणि महत्वाचा फलंदाज तिथे बाद झाला. पियुष भोईर या मॅचमध्ये सबसे निराश करतायत. कारण 12 धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पॉइंटला अप्रतिम झेल पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता राऊंड विकेटने आलेत. शरीरापासून दूर खेळले होते. तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, परंतु नंदू भोईरचा झेल पहा. अप्रतिम झेल. जजमेंट खूप चांगलं होतं आणि त्याच मुली हा झेल त्याने खूप चांगल्या पद्धतीने पकडलाय. पहिला धक्का या मॅचमध्ये. शेवटची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे आणि फलंदाज मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर ओव्हर्स मध्ये बॅटिंग करण्यासाठी युग रुहानी मालोडी संघासाठी नवीन फलंदाज नितीन मुकादम हा फलंदाज दाखल झालाय. अशा परिस्थितीमध्ये नितीन मुकादमने अनेक सामने जिंकवून दिलेत. मोठे फटके तो खेळत असतो. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्यासाठी नितीन मुकादमला आवडतं आणि आज आपल्या संघाच्या विपक्षामध्ये तो बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जो खेळाडू सोनिका मालोडी या संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळताना पाहायला मिळालाय, स्वराज मडवी, तोही आपल्या संघाच्या विपक्षामध्ये या मॅचमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वराजच्या माध्यमातून लाऊड अपील केली आणि ते पंचाने बाद घोषित केलंय. काय घडलंय. वाह, अप्रतिम कामगिरी आणि ते पंचाने फलंदाजाला बाद केले आहे. आणि तिथून जर पाहिलं तर सेलिब्रेशन पायगाव संघाचं सुरू झालंय. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी स्वराज मडवीने. सलगच्या 3 चेंडूवरती आतापर्यंत जर पाहिलं तर 2 विकेट घेतल्यात आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर स्वयंभू पायगाव संघ विजय संपादन करतोय असंच म्हणावं लागेल. चला, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर नंदू भोईर ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोल्डन 6. ॲब्सोल्युटली सुपर अँड इनक्रेडिबल बॅटिंग. चला या नंदू भोईर.
भूषणजी मुकादम साहेब यांच्याकडून 500 रुपये आलेत. नंदू भोईर गोल्डन सिक्स मार्क आणि बंटी सिक्सर यांच्याकडून 1000 रुपये आणि जितू गवळी यांच्यासाठी सुद्धा आपण पाहत आहेत 200 रुपये चंदन देवळीकर यांच्या माध्यमातून आलेले आहेत.